कमाल आहे नाही? म्हणजे जान्हवीचे बाबा असे वागतील असं वाटलं नाही रे श्री. मलाही आश्चर्यच वाटतंय ग. म्हणजे मला नेहमी काय वाटायचं की जान्हवीचा जो समजूतदारपणा आहे ना तो तिला तिच्या वडिलांकडून मिळालाय म्हणून. अगं मी त्यांच्याविषयी नाही म्हणत आहे. जान्हवीनी मला हे सगळं कसं काय सांगितलं नाही ह्याचं आश्चर्य वाटतंय मला. म्हणजे तिने मला निदान फोन करून तरी सांगितलंच असतं हे. अरे आम्हीच तिला इतकं उशिरा सांगितलं ना. म्हणजे काय झालं की त्या आल्या ना आणि त्या सांगत राहिल्या काय झालं असं. आणि मग आम्हाला काही कळेचणार आहे की आम्ही नेमकं काय करायचंय. आम्ही तर आपण तिच्या बाबांना पण कळवलं नाहीये. आई तिचे बाबा ना खूप तत्वनिष्ठ आहेत. म्हणजे तिच्या बाबांशी बोलताना ना आपण आईजीशी बोलतोय असं वाटावं इतपत. पण असं असेल तर हा माणूस असं कसं वागला असेल. आता घरातून बाई आपलं सामान बांधून जायला निघाली बॅग घेऊन तर तिला थांबायला नको. पण अगं तसंच काहीतरी कारण झालं असेल. त्याशिवाय काय ते इतके चिडणार नाहीत तिच्यावर. आणि मुळातच ना कुठलंही कारण असलं तरी ते इतके चिडणाऱ्यांपैकी नाहीच आहेत मुळी. काय कारण झालं असेल कुणास ठाऊक. पण अरे आम्ही कसं विचारणार ना. त्या जे सांगतील त्याच्यावरच विश्वास ठेवणार की नाही आम्ही. आई अगं भांडणं ही कुठल्याही मॅरिड कपल मध्ये होतातच. अरे हो ते खरं आहे. पण मला बाई धक्का बसला. जान्हवी ये ना. श्री तुझा चहा झाला पिऊन? हो घेऊन जा. हो जा जा. तू चहा घेणार आहेस? आणते लगेच. हा आले श्री. काय आई घरी राहायला आलीये? खुश आहेस ना आता? त्याच्याचसाठी सॉरी म्हणायचं होतं. सॉरी? जान्हवी अगं तू वेडी आहेस का? हे तुझं घर आहे आणि तुझी आई तुझ्या घरी राहायला आली तर त्याबद्दल तू मला सॉरी का म्हणतेस? अगं जान्हवी तुझी आई ही माझ्या आईसारखीच आहे ना? नाही श्रीरंग, माझी आई तुमच्या आईसारखी नाहीये.